आहे का शेवटच्या बाथरूम मध्ये सिक्युरिटी बाहेर त्याला पकडून बाहेर गेट लग जाएगा सर गेट लग जाएगा गेट पकड़ लेंगे जेंट्स टॉयलेट आहे आणि टॉयलेटमध्ये डायरेक्ट कबडच्या शेजारी विषारी नागाचं पिल्लू आहे. जे पण टॉयलेटला आलं असेल त्याची फारच फजिती केली असेल या नागाने. असं आपण रेस्क्यू करून घेऊयात. वॉटर आहे त्याच्यासाठी माझ्याकडे. फोन काढून तसं पिल्लू आहे. हे पावसाळ्यातच सगळी पिल्लांची व्हिडिओ बघायला भेटतील तुम्हाला, कारण सगळ्या सापांची जी पिल्लं आहेत ती सगळी पावसाळ्यामध्ये अंड्यांमधून बाहेर पडतात. तसंच हे नागसापसुद्धा अंडे देतो आणि त्या अंड्यांमधून अशी 10, 15, 20, 22 अशी छोटी छोटी पिल्ले काही कालावधीने बाहेर पडत असतात. आता मी त्याला रेस्क्यू करून घेणार आहे. जाळीमध्ये जाईल म्हणून त्याला थोडंसं अलीकडे घेतलंय मी. हा, विषारी सापांची पिल्ल ही विषारीच असतात. असतात का दात नसतील तर विष कसं सोडणार. आणि ते काय आपल्यासारखे आईबाप थोडी सांभाळतात त्यांना. एकदा जन्म झाला की त्यांना स्वतःचं जीवन स्वतःच जगायचं असतं. त्याच्यामुळे दात असतात त्यांना शिकार करण्यासाठी. कोण कोण घेतलं बाथरूम मध्ये? कोणा दिसला? हे दिसलं कोण साप? तुम्ही घेतले बाथरूमला आधी? काय झालं दरवाजात होता तो. अच्छा, दरवाजात बसलो होतो. पाय टाकायचं किती दिसलं खाली. आत खरं कुठून आला एवढं आतमध्ये? तिकडून झालाय का? एका नर्सरीतून येऊ शकतो तो, कारण की झाड ग्लास कंटिन्यू लावले खाली गॅप आहे का? त्याच्या पूर्ण असणार आहे. आहे ना त्याच्यात?